नमस्कार, मी परमदास जाधव. तर पी-पी-एफ आणि सुकन्या समृद्धी योजना यांच्यातील जो व्याज संदर्भात केंद्राचा मोठा निर्णय झालेला आहे. तर नव्या आर्थिक वर्षात किती टक्के व्याज मिळणार? तर केंद्रीय वित्त मंत्रालय 1 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या तिमाहीसाठी लघु बचत योजनेचे व्याजदर जाहीर केलेले आहेत. तर केंद्र सरकार 1 एप्रिलपासून सुरू होणारा जो एप्रिल ते मे या तिमाही लघु बचत योजनेवरील व्याजदर जाहीर केला आहे. तर वित्त मंत्रालय 1 एप्रिल 2026 पासून होणाऱ्या तिमाहीसाठी लघु बचत योजनेच्या व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही आणि त्यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांना आता जुनाच व्याज मिळणार आहे. तर केंद्रीय सरकारने गेल्या 8 तिमाहीपासून व्याज दरात बदल केलेला नाही. केंद्रानं लघु बचत योजनेवरील व्याज दर 2023 ते 24 मध्ये चौथ्या तिमाहीत बदललेले होते. तेव्हापासून गुंतवणूकदार नव्या व्याज दराची प्रतीक्षा करत आहेत. आता देखील याच्या अपेक्षा होत्या पूर्ण झाल्या नाहीत. तर वेगवेगळ्या योजनेसाठी केंद्राकडून वेगवेगळे व्याजदर जाहीर केले जातात आणि त्याच्यातच सुकन्या समृद्धी योजना गुंतवणूकदारांना 8.2% व्याजदर मिळतं आणि त्याच वेळी 3 वर्षाच्या गुंतवणूक ठेवी योजनेवर 7.1% परतावा मिळतो. ही योजना सुरक्षित गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये लोकप्रिय ठरलेली आहे. तर पब्लिक प्रॉव्हिडंट फंड हा व्याजदर 7.1% ठेवण्यात आलेला आहे. पोस्ट ऑफिस बचत खात्यावर 4% व्याज मिळेल. तर किसान विकास पत्र यावर 7.5% व्याजदर मिळेल. किसान विकास पत्रातील गुंतवणूक 115 महिन्यात दुप्पट होते. ही योजना ग्रामीण भागात आणि छोट्या गुंतवणूकदारांमध्ये खूप लोकप्रिय आहे. तर राष्ट्रीय बचत पत्रातील गुंतवणुकीवर 7.7% व्याज मिळते. पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेत व्याजदर हा 7.4% परतावा मिळेल. या दोन्ही योजनेत गुंतवणूक करणाऱ्या लोकांसाठी चांगली मानली जाणारी ही गुंतवणूक आहे आणि ती सुरक्षित सुद्धा आहे. तर सरकारच्या या निर्णयामुळे हे स्पष्ट झाले की व्याजदरात कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही. लोक सुरक्षित गुंतवणूक पर्यायाचा शोध घेत आहेत. त्यासाठी या योजना विश्वासार्ह आहेत. मात्र अधिक परताव्यासाठी अपेक्षा करणाऱ्यांना आणखी वाट पाहावी लागेल. कारण काय तर सरकारकडून जी पी-पी-एफ आहे किंवा जे सुकन्या समृद्धी योजना आहे याच्यात काही व्याजदर हे वाढलेलं नाही आणि म्हणून जे आहे तेच याच्यामध्ये भाव राहणार आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.